नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ज्या कामगाराची नोंदणी झालेली आहे, अशा कामगारांच्या पाल्यांकरता वर्ग 10 व वर्ग 12 मध्ये 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेऊन पास झालेले आहे, अशा विद्यार्थ्यांकरता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत वर्षाला 10,000 रुपये स्कॉलरशिप या ठिकाणी मिळते. ही स्कॉलरशिप कशी मिळवायची याकरता दोन प्रकारे अर्ज या ठिकाणी करता येतो. एक ऑफलाईन, एक ऑनलाईन. हा अर्ज कसा करायचा या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मोबाईलमधील गुगल या पेजवर तुम्हाला यायचं आहे. सर्च या ऑप्शनमध्ये MahaDocW.in ही साईट या ठिकाणी टाकायची आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही या पेजवर येऊ शकता. ही लिंक टाकल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी मध्यभागी 3 रेषा आहेत, त्यावरती क्लिक करा. डाव्या बाजूला या ठिकाणी काही ऑप्शन या ठिकाणी आलेले आहे. यामध्ये कामगार, यामध्ये 2 नंबरला कल्याणकारी योजना यावरती क्लिक करा. या ठिकाणी कामगार विभागाच्या अनेक योजना या ठिकाणी आहे. त्यामध्ये आपल्याला शैक्षणिक योजना या ठिकाणी बघायची आहे. या ठिकाणी स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे. शैक्षणिक योजना इयत्ता 10वी व 12वी मध्ये किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रुपये 10,000 यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आवश्यक पात्रता किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. या पेजवरती आपल्याला परत क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड झालेल्या फॉर्मची प्रिंट या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा प्रकारचा हा फॉर्म आहे. हा सर्व या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचा आहे. हा फॉर्म कसा भरायचा या ठिकाणी आपण थोडक्यात या ठिकाणी बघूया. या ठिकाणी शैक्षणिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज कार्यालयीन उपयोगाकरता हा कॉलम या ठिकाणी सोडून द्यायचा आहे. त्या ठिकाणी खाली अर्जदाराचे पहिले नाव, वडिलाचे, पतीचे नाव, आडनाव आणि त्या बाजूला अर्जदाराचा पासपोर्ट फोटो या ठिकाणी लावायचा आहे. नोंदणी क्रमांक, बांधकाम कामगाराची जी नोंदणी असती तिची सुरुवात MH या नंबर पासून सुरू होती. तो नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. नोंदणी क्रमांक हा तुमचं कामगार कार्ड जे असते त्यावर सुद्धा असतो आणि तुम्ही जी 1 रुपयाचे चलान या ठिकाणी भरलेला आहे, फी जी भरलेली आहे त्या पावतीवर सुद्धा नोंदणी क्रमांक असतो. त्यानंतर कामगाराची नोंदणी दिनांक या ठिकाणी टाकायची आहे. नूतनीकरणाची दिनांक या ठिकाणी टाकायची आहे. आधार क्रमांक, तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. जो रजिस्टर झालेला मोबाईल नंबर आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर योग्य ठिकाणी टिक करा. पुरुष, स्त्री, विवाहित, अविवाहित, जन्म दिनांक, वय ही सर्व माहिती आपल्याला कामगाराची भरायची आहे. त्यानंतर अर्जदाराचा बँक खात्याचा तपशील या ठिकाणी टाकायचा आहे. बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँक शाखेचा पत्ता, IFSC कोड, बँक खाते क्रमांक, सर्व बँकेची डिटेल्स या ठिकाणी आपल्याला न चुकता या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर पाल्याचा तपशील, पाल्याचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे. इयत्ता म्हणजे अभ्यासक्रम तो 10वीत होता की 12वीत ते वर्ष या ठिकाणी टाकायचे आहे. शाळा, महाविद्यालय, संस्थेचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर योजना क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. योजना नंबर याच फॉर्म मधील 2 नंबरच्या पेजवर आहे. तो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. हे 2 नंबरचे पेज आहे. यामध्ये योजना क्रमांक E02 2 पाल्यांना इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये 50% किंवा अधिक गुण मिळाल्यास रुपये 10,000, किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका. अशा प्रकारे योजना E02 हा नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे. योजना क्रमांक मध्ये E02 हा नंबर टाकल्यानंतर मागणी केलेल्या लाभाची रक्कम या ठिकाणी आपण टाकायची. रुपये 10,000 रक्कम या ठिकाणी टाकायची आहे. शैक्षणिक योजनेच्या लाभाकरता जोडावयाची सक्तीची कागदपत्रे. नंबर 1 मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र. 2 नंबरला बँकेचे पासबुक. 3 नंबरला रहिवासी पुरावा, आधार कार्ड
वाहन चालक परवाना, शिधापत्रिका इत्यादी ऑप्शन जे आहे देय, विद्युत देयक यापैकी एक पुरावा आपल्याला या ठिकाणी जोडायचा आहे. 4 नंबरला शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळेचे ओळखपत्र या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहे. वरील प्रमाणे हा फॉर्म भरून ही 4 कागदपत्रे या फॉर्म सोबत आपल्याला जोडायची आहे. त्यानंतर फॉर्मचे 2 नंबरचे पेज हे आहे. यामध्ये योजनेनिहाय सादर करायची कागदपत्रे. आपण योजना क्रमांक E02 ही आपण या ठिकाणी बघत आहोत. यामध्ये आपल्याला 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका यासोबत जोडायची आहे. त्यानंतर मित्रांनो, मी याद्वारे घोषित करतो की ही सूचना या ठिकाणी वाचून घ्यायची. त्याच्यानंतर ठिकाण या ठिकाणी लिहायचे आहे. दिलेल्या रकान्यामध्ये दिनांक या ठिकाणी टाकायची आहे. अर्जदाराची सही येत असेल तर सही किंवा अंगठा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. खालील माहिती कार्यालयीन उपयोगकर्ता आहे ती या ठिकाणी सोडून द्यायची आहे. अशा प्रकारे हा ऑफलाईन फॉर्म भरून यासोबत सांगितलेली कागदपत्रे जोडायची आहे आणि हा फॉर्म प्रत्यक्ष बांधकाम कामगार कार्यालयामध्ये आपण स्वतः सबमिट या ठिकाणी करायचा आहे आणि याची पोच या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण बांधकाम कामगार योजनेअंतर्गत वर्ग 10वी व 12वी मध्ये 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांकरता स्कॉलरशिप मिळवण्याकरता हा फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे. असेच नवीन नवीन महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.